हा रस्ता आहे अंबेजोगाई शहरातील गुरुवारपेठ भागाचा। गुरुवारपेठ म्हटले की नगर परिषद असो की विधानसभेसाठी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक देणारा हा भाग आहे। दुसरे महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून श्री योगेश्वरी मंदिराकडे जाणारा मंदिर मार्ग आहे। योगेश्वरी देवीचे दर्शनासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून भक्तगण कार ट्रॅव्हल्समध्ये येतात, त्यामुळे हा रस्ता 24 तास रहदारीचा रस्ता आहे। या रस्त्यावर विविध व्यवसायाची दुकाने आहेत। या रस्त्यावर किती वेळा शासनाचा निधी खर्च झाला ते मात्र अभियंत्यांनाच माहीत। एवढे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की एवढ्या वर्दळीचा रस्ता असून सुद्धा रस्त्याचे रुंदीकरण का झाले नाही, झाले त्यातही रस्ता एवढा निमुळता का, याचे सर्वात महत्त्वाचे प्रमुख कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पाटील चौकापर्यंत मंडी बाजार भागातले दुकानाचे, घराचे बांधकाम करताना सर्वांनी बांधकाम परवानगी घेतली असली तरी पार्किंग तळमजल्यावर दाखवण्यात आली आहे। प्रत्यक्षात एकाही इमारत असो अथवा दुकान, प्रत्येकाने साधी सायकल ठेवण्या इतपत जागा पार्किंगसाठी तळमजल्यावर ठेवलेली नाही, ही सत्यता आहे। त्यामुळे प्रत्येक दुकानासमोर आलेल्या गिरायकाची वाहने व इतर वाहने लागलेली असतात। दोन्ही बाजूने 5-5 फूट पार्किंगमुळे जागा रस्त्याची गुंतल्याने राहिलेल्या 10 फुटातून वाहनाच्या 2 रांगा लागतात। एखादे वाहन अडकले की ट्रॅफिक जाम होते। अंबेजोगाई नगर परिषद प्रशासनाच्या CO असो अथवा इतर कोणतेही अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये ती हिंमत नाही त्या दुकानदाराला जाऊन विचारण्याची की तुमची पार्किंगची जागा कुठे आहे। विचारणा केली की व्यापाऱ्याच्या मदतीला तात्काळ राजकीय नेते, नगरसेवक धावून येतात। तोच दिसला का तुम्हाला? आता अंबेजोगाई ते येल्डा बस याच मार्गाने सध्या ये-जा करते आहे। आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जो मूळ अंबेजोगाई ते येल्डा रस्ता आहे त्या रस्ता गेली 4 वर्षापासून गुत्तेदारांनी रखडून ठेवला आहे। त्यासाठी गांधीगिरीचे आंदोलन झाले, बेशरमाचे झाड खड्ड्यामध्ये लावून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। आता बघू हा रस्ता किती लवकर सुरू होतो आहे। त्यामुळे दिवसातून 10 वेळा या रस्त्याची ट्रॅफिक जाम होत आहे। त्रास सर्वांना होतो, म्हणायचे कोणाला अशी गंभीर समस्या निर्माण झाली असल्याने तेरी भी चूप और मेरी भी चूप